सांग. मोहन शंकर यादव साजूर. स्वयंभू स्थान आहे ना शंकराचं. हो स्वयंभू स्थान आहे साजुरेश्वर. साजूरेश्वर. आणि इथं पहिलं गाव नव्हतं. बर गाव तिकडं आमचं वरत होतं म्हणजे मावळ बाजू गारोड्याच्या बाजूला. बर बर पहिलं तिकडे गावठाण होतं. तिथले गावठाणचे अवशेष तिथं अजून सापडतात. बर बर तिथं गाव असताना इथं जंगलच होतं. इकडे गुर राखायला चरायला माणसं याच इथं गुरं घेऊन. बर 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 त्यावेळेला ते एक जणाचं इथं ती गाय घरी दूध द्यायची नाही आणि इथं येऊन दूध गाळायची. बर म्हणून त्यानं ते बघितलं एकदा ती काय झालं गाय घरात दूध दिना आणि इथं दूध येऊन गाळच्या म्हणून गायला त्यानं कुऱ्हाड मारली फिकून. हातात होते दांडा कुऱ्हाडीचं ते. त्या पिंडीचा तिथे टवका गेलेला होता. बर आणि हे मंदिर पुन्हा तिथं बांधायच्या वेळेला गावकरी सगळे जमले. त्याचा बांधायचं ठरल्यानंतर ह्याचा पाया त्या वड्याची लेवल आहे का नाही तिथपर्यंत काढला होता. पण ते खाली त्या पिंडीचं पाषाण जे खाली आहे का नाही ते वाड्यापर्यंत होतं पाषाण. मग तिथनं खाली पायाच निघणं म्हणताना ते मग वाड्याकडनं तसं सोडून दिलं, भरून घेतले आणि पोळी जे तिकडे बांधले का नाही ती पोळी त्यासाठी बांधल्या की मंदिराला वड लागू नये म्हणून. आणि त्या वाड्याच्या लेवलनं पाया काढलेले अशी जुनी माणसं सांगत होती आम्हाला. आणि इथंच काम चालू होतं पहिलं. ती शेंगागत करवत होती ती वाकडी. त्याच्यावर ही लाकडं कापूच्या मंदिर बांधलं इथंच. म्हणजे सगळं लाकडी बांधकाम लाकूडच वापरलेलं आहे सगळं. आता ते वर पत्र्याला टाकले लोखंड वगैरे पण पहिलं सगळं लाकडीच होतं. लाकडीच हो. यात्रा कधी असते पारायण. यात्रा महाशिवरात्रीच्या बारशीला भर असत्या. महाशिवरात्रीला अमावस्येला खेळणं असते आणि त्याच्या आधी पारायण मग 7 दिवसाचं असते. त्या तिथीवर काढलं जातं पारायण तारीख. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी काला येवावा अशा पद्धतीनं आम्ही पारायण घेतो. म्हणजे शिवरात्रीला आमच्या इथं गावात सगळी देवाला मोहर घालतात. आंब्याचा पाणी घालतात, आंघोळ घालतात देवाला. अख्खं गाव सगळं जमून. तेव्हा फुलं मिळत नाही तर मग ते आंब्याला फुलं आलेलं असतात त्याला मोहर म्हणतात. मग ते मोहरच घालतात देवाला फुलं म्हणून. आणि पाणी घालायचं. बारशीला भर असत्या. आदल्या त्या दिवशी दंडस्थान असते. नदीसनं माणसं आंघोळ करून असं ते दंडस्थान वाजत गाजत आणलेलं असं देवाला प्रदक्षिणा घालून मग ते सुटतं उन्हाच्या आधी सकाळी वारी लवकर. आणि मग संध्याकाळी कुणाची नवसं बिवसं काय असतील ती वाजत आणतात देवात संध्याकाळची. सकाळचे दंडस्थान असते आणि दुसऱ्या दिवशी खेळणं असते. मग 5 ते 3 वाजल्यापासून छबिना चालतो.